नमस्कार मित्रांनो, शिक्षक पद भरतीबाबत एक प्रसिद्धीपत्रक आज दिनांक 7 जून 2024 रोजी mahateacherrecruitment.org या शिक्षक पद भरतीबाबतच्या ऑफिशियल वेबसाईटवरील पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 वरील न्यूज बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। त्याच्यात एकूण 5 पॉईंट्स आहेत। पहिला पॉईंट, राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकामुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पद भरतीस मान्य भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे। दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत परवानगी दिली आहे। तथापि आचारसंहितेतील सुटीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत। प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे। कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये। बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल। ठीक आहे, सध्या आचारसंहिता चालू आहे। विधान परिषदेतील मुंबई, कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची, त्याच्यामुळे त्याचे शिक्षक पदभरती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडे राज्य शासनाकडून परवानगी मागण्यात येत आहे। ही एक महत्त्वाची बाब होती। तसेच समांतर आरक्षणातील जी पदे आहेत ते भरण्यासंबंधित प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यासंदर्भात शासनाला परवानगी मागितलेली आहे आणि परवानगी दिली पण आहे शासनाने। ते म्हणजे विविध विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे। ठीक आहे, मग ती त्याच्यावर कारवाई चालू आहे। तर वेळोवेळी आपल्याला मी पण व्हिडिओ बनवून सांगणार आहे। तसेच आपण स्वतःसुद्धा mahateacherrecruitment.org वरील पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 टॅबवर क्लिक करायचं आणि लाल अक्षरात न्यूज बुलेटिन दिसतं त्याच्यावर क्लिक करून सूचना पाहत राहायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। थँक्स फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ शेअर करा।